इथे उपस्थित सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम। माझी सासरची मंडळी इथे आहेत आज सगळी। खरंच आज इथे येऊन मला अतिशय आनंद होतोय, कारण की ही जी राष्ट्र स्तरावरची धम्म परिषद आहे आणि हे असं कार्य आहे, हे मोठ्या प्रमाणात झालंच पाहिजे आणि धम्माचा प्रचार जो आहे तो निश्चितच झाला पाहिजे आणि तो ह्या दिमाखात साजरा होतोय, ह्याचं मला विशेष कौतुक वाटतंय। आज मी इथे उपस्थित आहे आणि मला इतका आनंद होतोय की आज माझ्याबरोबर जे मान्यवर इथे उपस्थित आहेत, मी लहान होते, मला आठवतंय 80sची गोष्ट आहे आणि माझे आई वडील पेपर वाचत बसायचे आणि महाराष्ट्राचं पॉलिटिक्स डिस्कस करायचे आणि एकच वाघ आणि एकच नाव जे सातत्याने ते घ्यायचे ते होतं रामदासजी आठवले। आणि मला अजूनही म्हणजे ते नाव माझ्या इतकं कानात बसलं होतं आणि मला त्या क्षणी कळलं की हा माणूस एवढा मोठा का आहे, एवढा ग्रेट का आहे। कारण की जे वादळ आमच्यावर कोसळलं होतं त्या क्षणी जिथे कोणी पाठीशी उभं राहिलं नव्हतं, तिथे एक माणूस आणि त्याचा सबंध परिवार आणि त्यानंतर त्यांना फॉलो करणारा सबंध समाज आमच्या पाठीशी उभा राहिला, ते म्हणजे रामदासजी आठवले। म्हणजे त्यावेळेला क्षणोक्षणी समीरजींची फोनवर संवाद साधून, त्यावेळेला आपल्याला माणसाला काही नको असतं, फक्त मानसिक बळ हवं असतं। आणि त्यावेळेला समीरजींना फोनवर हे सांगणं की बाळा तू लढ, आम्ही आहोत, काय हवंय तुला सांग, मला कोणाशी बोलू सांग मला। आय थिंक ह्या छोट्या गोष्टी असतात, एका माणसासाठी त्याचं पाठबळ मोठं करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ह्या मोठ्या माणसांकडून आल्या तर पुन्हा कुठेतरी आपल्याला लढायला जिद्द उभी राहते, आपल्या अंगात एक वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण होते। आणि ही माय माऊली जी इथे उपस्थित आहे, मला आठवतंय माझा म्हणजे नेहमी डिझायनर कपडे किंवा मेकअप लावून सेलिब्रिटी म्हणून फिरणारी मी एका वेगळ्या अवतारात होते त्या क्षणी। मला आठवतंय की मी एक साधा सलवार कमीज घालून एक प्रेस कॉन्फरन्स त्यांच्या घरी घ्यायला आले होते आणि त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि शांतपणे विचारलं की तू बरी आहेस ना, तू टेन्शन नको घेऊ, सगळं ठीक होईल, तुला काय देऊ सांग, चहा देऊ, कॉफी देऊ। तो एक चहा किंवा कॉफीचा मग त्या क्षणी माझ्यासाठी अमृतासारखा होता, कारण मला सुदबूत नव्हती ना, मी काय पिते काय खाते मला काही जाणीवच नव्हती। पण हे जे जोडपं इथे बसलं आहे ते माझ्या आणि समीरच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे आपल्या घरातली मोठी माणसं उभी राहतात तसे पाठीमागे उभे राहिले। त्यासाठी मला नंतर त्यांना कधी असा योगच आला नाही की मी त्यांना पर्सनली भेटू किंवा हे व्यक्त करू। आणि आज मला आनंद होतोय की आज ह्या समाजासमोर, आपल्या पूर्ण समाजासमोर मला व्यक्त व्हायचा हा चान्स मिळाला आहे। माझं आणि बुद्ध धर्माचं काहीतरी जुनं नातंच असणार, पूर्वजन्मीचं सुद्धा असू शकतं, कारण आज मी कोणी नाहीये पण ह्या एवढ्या मोठ्या मूर्तीसमोर एक अगरबत्ती लावायची संधी मला मिळाली, त्या मूर्तीवर फुलं उधळायची संधी मला मिळाली। मी कोण आहे, मी कोणी नाहीये, का मला ही संधी मिळावी? खरंच मला वाटतं ही बुद्धदेवाची कृपा आहे माझ्यावर की त्यांनी मला ह्या योग्यतेचे समजलं की बाई ग, तुझ्या हातून मी फुलं उधळून घेईन, हं, ये तू माझ्याकडे। आणि मला आज आनंद आहे की मला ही संधी दिली। इथे इतक्या देशातनं आलेले आपले भिकू संघ आहेत आणि त्या सगळ्यांना मी नमन करते। आणि आज इथे अगदी आवर्जून मला ही काही नावं घ्यायची आहेत, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे म्हणजे प्रकाश लोंढेजी। खरंच म्हणजे ह्या माणसाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे। आज हा माईक त्यांच्या हातात द्या आणि 3 तासाचा कार्यक्रम त्यांना एकट्याला करायला सांगा तरी एका सेकंदासाठी आपल्याला कंटाळा येणार नाही। एकच मेव माणूस असा आहे जो ओरडतो ते पण ऐकावंसं वाटतं। मी इथे खरंच 1 तास बसून लिटरली मी एंटरटेन होते। ते ज्या पद्धतीने हा अख्खा कार्यक्रम रन करताहेत, हा जोक नाहीये, हा खेळ नाहीये। जो माणूस धर्मासाठी, आपल्या लोकांसाठी आपली जागेचा तुकडा विकून तो कार्यक्रम घडवून आणतो, म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात किंवा प्रत्येक माणसाचं
जे भलं आहे ते त्या माणसाच्या मनात किती खोल रुतलेलं आहे हे आपल्याला कळतं. त्याचबरोबर मला विशेष आभार मानायचे आहेत भिकू सुगत यांचे आणि भिकू संघरत्नजी यांचे की आज त्यांनी आम्हाला इथे ह्या योग्यतेचं समजलं की आज मी तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन 2 शब्द का होईना बोलायची मला इथे संधी दिली. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि जायच्या आधी आपले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्याशिवाय ही जी मी इथे उभे आहे आपण सगळ्या भगिनी सुद्धा इथे बसलोत म्हणजे माणसासाठी त्यांनी काय केलं ते जाऊ दे, आपण महिलांसाठी आज आपल्याला राईट टू डिव्होर्स, राईट टू अडॉप्शन, राईट टू वोट, आपण जो श्वास घेतोय तेही आपण त्यांचे ऋणी आहोत. नुसता श्वास घेतोय तोही आपण आपला म्हणजे आयुष्यभराचं ऋण म्हणजे त्यांचं आपल्यावर आहे. आपल्या अंगात जे रक्त आहे म्हणजे ती इथे जाती धर्माचा सुद्धा प्रश्न येत नाही हो, माणसाचा माणुसकीचा प्रश्न येतो. माणसाला माणूस समजणारा हा देव आपल्यामध्ये होऊन गेला. ज्यांनी त्यांना बघितलं हे त्यांचं सौभाग्य. आपण कमनशिबीत समजलं पाहिजे ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष बघितलं नाहीये. पण आपण आता एवढंच करू शकतो की त्यांनी जे विचार सोडून गेलेत आपल्यामध्ये एक माणूस म्हणून, आपण जर पैशाचा गर्व केला आणि माणसालाच माणूस नाही समजला, आपण जातीचा गर्व केला माणसालाच माणूस नाही समजलो तर आपल्याला जगायचाच अधिकार नाही असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही शिकवण आपल्याला आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. त्यांनी जे अधिकार आपल्याला मिळवून दिले ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहिले पाहिजेत आणि त्याचा उपयोग आपण डे टू डे लाईफमध्ये केला पाहिजे. कधीही कोणासमोर झुकू नका. जे कॉन्स्टिट्यूशन त्यांनी लिहून ठेवलं त्याचा वापर करा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढायचा एक एक्झाम्पल बना. तुम्ही स्वतः एक एक्झाम्पल बना लोकांसाठी. आणि खरंच मला इथे शेवटचं का होईना लास्ट बट नॉट द लिस्ट एका माणसाचे आभार मानायचे ज्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे. ते म्हणजे माझे मिस्टर समीरजी वानखेडे. आज मी त्यांच्याकडून खूप शिकते, समाजकार्य शिकते, माणसासाठी कसं झटलं पाहिजे तेही शिकते, धर्मासाठी कसं झटलं पाहिजे तेही शिकते. सो थँक्यू सो मच समीरजी. आज तुमच्यामुळे मी इथे आहे आणि ती गालावरची खळी जी आहे ती अजूनही मला मोहित करते. सो थँक्यू सो मच. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. आले मी हात. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.